ठिकाणी आपण बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। बॅरिकेडिंग वाकत आहेत, त्या ठिकाणी विद्युत खांब आहेत। उपस्थित सर्व क्रीडारसिक क्रीडाप्रेमी नागरिक, सर्व सहभागी संघ, सामनाधिकारी व या स्पर्धा आयोजन संयोजन समितीचे सर्व सदस्य यांच्यासाठी महत्त्वाची सूचना। चालू सामने संपताच आजचे सत्र या ठिकाणी संपत आहे। उद्याचे सत्र दुपारी ठीक 3 वाजता सुरू होईल, याची सर्व सहभागी संघांनी नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे, या खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे, असाच उदंड प्रतिसाद उद्याही आपण या ठिकाणी येऊन द्यायचा आहे। आपलं पुनश्च एकदा मी स्वागत करतो। उपस्थित सर्वच क्रीडारसिक क्रीडाप्रेमी नागरिक, सर्व संघ, संघनायक, संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक या स्पर्धेकरिता सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सामनाधिकारी यांच्या माहितीकरिता चालू सत्र संपताच या ठिकाणी जे परगावचे संघ उपस्थित आहेत त्यांच्या माहितीकरिता देखील उद्याचे सत्र दुपारी ठीक 3 वाजता सुरू होईल, याची आपण नोंद घ्या। अमोल पाटील, प्रशांत कोरे आणि संतोष पाटील आपण मैदानावर या। प्रशांत कोरे, अमोल पाटील, संतोष पाटील, मॅच थांबलेली आहे, आपण क्रीडांगणावर या। सामनाधिकारी श्री प्रशांत कोरे, अमोल पाटील आणि संतोष पाटील आपण क्रीडांगणावर या। जे परगावचे संघ आहेत त्या संघातील खेळाडूंनी त्वरित भोजन करून घ्यायचं आहे। भोजन विभाग बंद केला जाणार आहे, तरी आपण याची नोंद घ्या। चालू सामने संपताच आजचे सत्र संपणार आहे। उद्याचे सत्र दुपारी ठीक 3 वाजता सुरू होईल, याची उपस्थित सर्वांनी नोंद घ्यायची आहे।
सांगलीकरांच्या दृष्टीनं आणखीन एक आनंदाची बातमी. लातूर येथे सुरू असलेल्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याच्या किशोरी गटाने सलग दुसरा विजय मिळवलेला आहे. अत्यंत मोठ्या फरकानं हा विजय मिळवलेला आहे. 58 विरुद्ध 11 गुणांनी 47 गुणांनी हा विजय प्राप्त करून सांगली जिल्हा सलग 2 विजय मिळवून या गटामध्ये अव्वल ठरलेला आहे. या सांगली जिल्ह्यातील सर्व मुलींचं या ठिकाणी तरुण भारत व्यायाम मंडळ सांगलीच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. लातूर येथे सुरू असलेल्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्हा संघानं सलग दुसरा विजय मिळवलेला आहे आणि आपली विजयी घोडदौड सुरू ठेवलेली आहे. या विजयी संघाचं समस्त सांगलीकरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. लातूर येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी किशोरी गटाच्या संघानं सलग दुसरा विजय मिळवलेला आहे आणि या संघाची कर्णधार सांगली जिल्ह्याची कर्णधार ही तरुण भारत व्यायाम मंडळ सांगलीची खेळाडू आहे. श्लोका रणवीर पानपुडे ही या तरुण भारत व्यायाम मंडळ सांगलीची खेळाडू असून ती सांगली जिल्ह्याचं त्या ठिकाणी नेतृत्व करीत आहे. तिचंही खास करून मंडळाच्या वतीनं अभिनंदन. मार की पटपट करना
उपस्थित सर्व सहभागी संघांना सूचना, चालू सामने संपताच आजचे सत्र या ठिकाणी संपेल. उद्याचे सत्र दुपारी ठीक 3 वाजता सुरू होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. एक 17 पर लड़ी देख